नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शाकंभरी नवरात्रोत्सव विषयी माहिती बघणार आहोत। उद्यापासून सुरू होत आहे शाकंभरी नवरात्रोत्सव। आता तुम्ही म्हणाल की शाकंभरी नवरात्रोत्सव म्हणजे काय? बघा, ही एक गुप्त नवरात्र आहे। वर्षातून 4 नवरात्र येत असतात। एक असते चैत्र नवरात्र, दुसरी असते शारदीय, जे आपल्याला माहित आहे, चैत्र आणि शारदीय। त्यानंतर गुप्त नवरात्रामध्ये ही शाकंभरी नवरात्र एक असते आणि त्याचबरोबर आषाढ महिन्यामध्ये एक नवरात्र येते, ती गुप्त नवरात्र म्हणून मानली जाते। तर या गुप्त नवरात्रीबद्दल बऱ्याच जणांना माहित नाही, पण या गुप्त नवरात्रीमध्ये जर आपण आपल्या कुलदेवीची मनोभावे सेवा केली तर आपल्या इच्छा पूर्ण होत असतात आणि आपण जितकी सेवा करू अर्थात तितकं फळ आपल्याला मिळतं। शारदीय नवरात्रामध्ये आपण सगळेजण आपल्या कुलदेवीची भरभरून सेवा करत असतो, पण या ज्या गुप्त नवरात्री आहेत ज्या बऱ्याच जणांना माहित नाही, पण या ज्या नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलदेवीची अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने सेवा केली तर आपल्या इच्छा नक्कीच पूर्ण होतात। हा अनुभव तुम्ही घेऊन बघा। आणि बघा, आपल्या कुलदेवीची सेवा आपल्याकडनं, आपण संसारिक माणसं आहोत, आपल्याला तशी तर रोज करायची असते। आपल्याला किमान एकतरी माळ 99 मंत्राची रोज जप करायची असते, पण बघा बऱ्याच जणांकडनं ही सेवा सुद्धा होत नाही। मग असे जे काही विशिष्ट दिवस असतात, आता बघा वर्षातून 4 नवरात्र येतात। मी तुम्हाला आता सांगितलं, चैत्र नवरात्र, शारदीय नवरात्र, शाकंभरी नवरात्र असतो, आषाढ महिन्यामध्ये ती एक नवरात्र। बघा वर्षभरात या 4 नवरात्र येत असतात। तर या नवरात्रीमध्ये जर आपण आपल्या कुलदेवीची सेवा केली तर अर्थात कुलदेवीचा आशीर्वाद, तिचा कृपाछत्र आपल्या कुटुंबावर आणि आपल्यावर सदैव टिकून राहतं, सदैव असतं। कुलदेवी ही आपल्या कुळाचे रक्षण करत असते आणि आपल्याला सगळ्यात शीघ्र पावणारे देव जे कोणते असतील ते म्हणजे आपले कुलदेव आणि कुलदेवी असतात, कारण ते आपल्या कुळाचं रक्षण करतात। कुलदेवी ही आपली आई असते आणि कुलदेव हे आपल्या बापा समान असतात। म्हणून लक्षात घ्या की आपल्या आईची सेवा आपल्याला करणं खूप जास्त गरजेचं आहे आणि आईला सुद्धा वाटतं की माझ्या लेकरांनी माझी आठवण काढावी, माझी सेवा करावी। त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या कुलदेवी सुद्धा सेवा करायची आहे आणि जेवढी तुम्ही सेवा कराल, अगदी मला माहित आहे की सगळ्यांना काम आहेत, सगळ्यांना प्रपंच आहे आपला, पण आपल्या कामातला वेळ काढून अगदी 5 मिनिटं 10 मिनिटं जे तुम्हाला मी आज सेवा सांगणार आहे त्या तुम्ही तुमच्या कामातला वेळ काढून तुम्ही करू शकता, काहीच हरकत नाही। फक्त सेवा करताना अगदी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने तुम्हाला करायची आहे। तर बघा, उद्यापासून 7 जानेवारी ते 13 जानेवारी पर्यंत आहे ही शाकंभरी नवरात्र असतो। तर ही एक गुप्त नवरात्र आहे। ज्यांची कुलदेवी शाकंभरी आहे किंवा बनशंकरी आहे ते हे नवरात्र साजरी करत असतात। ते घटस्थापना सुद्धा करतात आणि अखंड दिवा लावतात। जसं आपण शारदीय नवरात्रामध्ये करतो घटस्थापना, अखंड दिवा आपण लावत असतो, त्याच पद्धतीने या सुद्धा नवरात्रीमध्ये ज्यांची कुलदेवी शाकंभरी आहे ते घटस्थापना करून अखंड दिवा लावत असतात। जर तुम्हाला इच्छा असेल आणि जर तुम्हाला शक्य असेल अखंड दिवा लावता आला तुम्हाला 7 ते 13 जानेवारी या काळामध्ये, तर तुम्ही अवश्य लावण्याचा प्रयत्न करा। बघा, पण जर शक्य नाहीये तर आपण सेवा मात्र करू शकतो। सेवेला बंधन नाही, सेवा आपण करू शकतो। आणि हा नवरात्रीचा काळ, या काळामध्ये देवी तत्व हे खूप जास्त प्रमाणात जागृत असतं, म्हणून तुम्ही जेवढी सेवा कराल ना तेवढं तुम्हाला फळ तुमच्या सेवेचं मिळणार आहे आणि त्या ज्या काही सात्विक लहरी आहेत ह्या तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत। म्हणून लक्षात घ्या, मी तुम्हाला नेहमी सांगते, जेव्हा आपण विशिष्ट दिनी विशिष्ट सेवा करतो तर त्याचं फळ आपल्याला खूप पटीने मिळत असतं। तसंच आहे या नवरात्रीमध्ये पण आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे। आता सेवा काय करायची आहे ते बघा। तुम्हाला 7 ते 13 जानेवारी मध्ये तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ करायची आहे। दुर्गा सप्तशती पाठ तुम्हाला 9 करणं शक्य असेल तर अवश्य करा, नाही शक्य तुम्ही 5 करा किंवा 3 करा, 7 करा। तेही नाही शक्य तर किमान या 7 ते 13 जानेवारी या कालावधीमध्ये तुम्ही 1 पाठ करू शकता। कसा म्हणजे बघा, 7 ते 13 जानेवारी या 6-7 दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुम्ही रोजचे 2-2, 3-3 अध्याय वाचून तुम्ही 1 पाठ करू शकता किंवा किमान एका बैठकीत, म्हणजे या 7 ते 13 जानेवारीमध्ये तुम्ही कोणताही एक दिवस निवडून तुम्ही त्या दिवसामध्ये 1 पाठ एका बैठकीमध्ये आपला दुर्गा सप्तशती पाठ तुम्ही करू शकता, काहीच हरकत नाही। पाठ कसा करायचा आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, पण तरी एकदा सांगते। पाठ करताना आपल्याला साडी घालून करायचं आहे। आपल्या कुलदेवीची सेवा आपण करत असतो, त्यामुळे सगळ्या स्त्रियांना साडी घालणं हे अनिवार्य आहे। त्याचबरोबर विवाहित स्त्रियांनी कपाळी कुंकू असणं, गळ्यात मंगळसूत्र असणं, हातात 2-2 किमान काचेच्या बांगड्या असणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे। त्यानंतर पाटावर ग्रंथ ठेवून तुम्हाला कुठलीही पूजा मांडणी करायची नाहीये, काही करायचं नाही, फक्त आपल्याला सेवा करायची आहे। पाटावर ब्लाउज पीस मध्ये ग्रंथ ठेवायचा आहे दुर्गा सप्तशती आणि तो तुम्हाला पठण करायचा आहे।
अर्थात जेव्हा ग्रंथपठण करणार तेव्हा तुम्हाला दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे, धूपदीप ओवाळायचा आहे. मग तुम्हाला ग्रंथपठणाला सुरुवात करायची आहे. देव्या कवचांपासून ते क्षमापान स्तोत्र, शेवटचं पान आहे क्षमापान स्तोत्र, तिथपर्यंत तुम्हाला पूर्ण हा ग्रंथ वाचायचा असतो. हा ग्रंथ पठण करायला तुम्हाला 1.5 ते 2 तास लागतात. हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहेच. आता जे दुर्गास्तोत्राचे पाठ नेहमी करतात त्यांना याबद्दल सगळी माहिती आहे, पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगितलं की तुम्हाला देव्या कवचांपासून ते पूर्ण क्षमापान स्तोत्रपर्यंत तुम्हाला पूर्ण हा ग्रंथ वाचायचा असतो. आता त्यानंतर बघा, तुम्हाला त्या दिवशी तुमच्या कुलदेवीची आरती करायची आहे. आधी गणपती बाप्पाची करा, मग कुलदेवीची करा, स्वामींची करा, दत्त महाराजांची तुम्ही आरती घेऊ शकता. तर यापर्यंत तुम्हाला आरती करायची आहे. तुमच्या शक्तीनुसार तुम्ही वरण भात, भाजी, चपाती काही तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. एखादा गोड पदार्थ बनवून किंवा खीर बनवून सुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता, काहीच हरकत नाही. उपवास धरण्याची गरज नाही. आता ज्यांना दुर्गास्तोत्राचे पाठ करणं शक्य नाही त्यांनी सिद्ध कुंजिका स्तोत्र तुम्हाला पठण करायचं आहे. तुम्ही या 7 ते 13 जानेवारीमध्ये तुम्हाला जर रोज सिद्ध कुंजिका स्तोत्र पठण करता आलं तर अवश्य करा. जे नित्य सेवेमध्ये सिद्ध कुंजिका स्तोत्र पठण करतात ना त्यांना या सेवेचा अनुभव आहे. लक्षात घ्या, हे सिद्ध कुंजिका स्तोत्र हे एक यशाची गुरुकिल्ली आहे, यशाची चाबी आहे. हे स्तोत्र पठण केल्याने आपल्याला दुर्गास्तोत्राचे पाठ केल्याचं फळ मिळत असतं. म्हणून सिद्ध कुंजिका स्तोत्राचं आपल्याला पठण करायचं आहे. ज्यांना दुर्गास्तोत्राचे पाठ करणं शक्य होते तेवढा वेळ आपण काढू शकत नाही, तर अगदी 2 मिनिटात होणार हे सिद्ध कुंजिका स्तोत्र आहे, जे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात सुद्धा आहे. आणि जर तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर तुम्ही गुगलवर पण सर्च करू शकता सिद्ध कुंजिका स्तोत्र, तरी सुद्धा तुम्हाला मिळून जाईल, काहीच हरकत नाही. तर ते तुम्हाला पठण करायचं आहे. आणि आता हे स्तोत्र किती वेळेस पठण करायचं तर ते सुद्धा तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही पठण करू शकता. 11 वेळेस जर केलं तर अतिशय उत्तम असणार आहे. तुम्हाला जर 7 ते 13 जानेवारीमध्ये 11 वेळेस हे स्तोत्र पठण करता आलं तर अवश्य करा. जेवढी आपण सेवा करतो ना तेवढं फळ आपल्याला मिळतं. लक्षात घ्या, आपली सेवा कधीही वाया जात नाही. म्हणून अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने तुम्ही 11 वेळेस हे स्तोत्र पठण करू शकता. नाही जर तुम्हाला जमलं 11 वेळेस, अगदी नाही शक्य, घरात लहान बाळ आहे, लहान मुलं आहेत किंवा कुठलंही अन्य कारण असेल तर तुम्ही 5 वेळेस, 7 वेळेस, नाही तर किमान एकदा तरी तुम्हाला हे स्तोत्र पठण करायचं आहे. रोज तुम्हाला 7 ते 13 जानेवारीमध्ये हे स्तोत्र तुम्हाला पठण करायचं आहे. अगदी 2 ते 3 मिनिटं लागतात हे स्तोत्र पठण करायला, तेवढाही वेळ लागत नाही. जे रोज हे स्तोत्र पठण करतात ना त्यांना तेवढा पण वेळ लागत नाही. लक्षात घ्या. तर आपल्याला हे स्तोत्र पठण करायचं आहे. त्यानंतर बघा, तुम्ही 99 मंत्राचा तुम्ही जप करू शकता. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, हा जो 99 मंत्र आहे याची तुम्ही 1 माळ घेऊ शकता. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही 11 माळी जप रोज करू शकता. 7 ते 13 जानेवारीमध्ये तुम्ही 11 माळी जप करू शकता. नाही 11 माळ घेणं शक्य, 5 घ्या, 7 घ्या, 3 घ्या किंवा 1 तरी माळ तुम्हाला घ्यायची आहे. तर अशापर्यंत तुम्हाला आपल्या कुलदेवी सेवा करायची आहे. त्याचबरोबर तुम्ही कुंकुमार्चन सुद्धा करू शकता. आता कुंकुमार्चन कसं करायचं हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहेच, पण तरी एकदा सांगते. तुमचा जर कुलदेवीचा टाक असेल तर अतिशय उत्तम आहे. तुम्ही कुलदेवीच्या टाकावर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. नाही तर तुम्ही श्रीयंत्रावर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. तेही नसेल तर तुमच्याकडे कुलदेवीचा फोटो असेल, फोटोवर सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता, काहीच हरकत नाही. तर अशापर्यंत तर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन करताना तुम्हाला श्रीसूक्ताचं पठण करायचं आहे. आणि श्रीसूक्त किती वेळेस पठण करावं तर 16 वेळेस केलं तर अतिशय उत्तम आहे. तुम्हाला रोज कुंकुमार्चन करणं शक्य नाही ना, तुम्ही 7 ते 13 जानेवारीमध्ये कोणताही एक दिवस निवडा. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही 16 वेळेस श्रीसूक्ताचं पठण करून तुम्ही कुंकुमार्चन करा. कुंकुमार्चन करणं म्हणजे कुंकुवाने आपल्याला आंघोळ घालायची असते. आणि कुंकुमार्चन केल्याने आपलं सौभाग्य सुद्धा वाढत असतं. कुंकुमार्चन ही सुद्धा लक्ष्मी प्राप्तीसाठी सगळ्यात प्रभावी सेवा आहे. तर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. जर तुम्हाला रोज कुंकुमार्चन करण्याची इच्छा आहे तर तुम्ही रोज 16 वेळेस श्रीसूक्त पठण करून सुद्धा कुंकुमार्चन करू शकता. जर 16 वेळेस श्रीसूक्त पठण करणं शक्य नसेल तुम्ही किमान एकदा तरी श्रीसूक्त पठण करून तुम्ही रोज कुंकुमार्चन करू शकता. फक्त जे काही तुम्ही छोटी मोठी सेवा करणार ती फक्त मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करा. तर या तुम्हाला सेवा करायच्या आहेत. आपल्या कुलदेवीच्या या सेवा आहेत आणि या सगळ्या सेवा खूप जास्त प्रभावी आहेत. आणि या सेवा केल्याने आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे. जर तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करणार असाल या गुप्त नवरात्रीमध्ये तर अतिशय उत्तम आहे. तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्ही तुमच्या कुलदेवीला सांगून तुम्ही संकल्प करून तुम्ही ही सेवा करू शकता. दुर्गास्तोत्राचे पाठ तुम्ही करू शकता. 7 ते 13 जानेवारीमध्ये तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही 9 पाठ करू शकता, 14 पाठ करू शकता, 7 पाठ करू शकता, 5 पाठ करू शकता, 3 पाठ करू शकता किंवा किमान 1 तरी पाठ तुम्ही करू शकता. लक्षात घ्या, तुम्हाला जर वाटतं ना माझी एखादी इच्छा पूर्ण व्हावी तर त्या इच्छेसाठी
तुम्हाला जास्तीत जास्त सेवा करणं सुद्धा तितकंच जास्त महत्त्वाचं आहे। तर या 7 ते 13 जानेवारीमध्ये आपल्याला सगळ्या सेवा करायच्या आहेत। तुमच्या हाताच्या शक्तीनुसार तुम्हाला जमतील तेवढ्या सेवा करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या पदरी पुण्य पाडून घ्या, कारण की हे जे काही विशिष्ट दिन आहे ते पुन्हा पुन्हा येत नाही। आणि खरंच सांगते, या विशिष्ट दिनामध्ये आपण जेवढी जास्तीत जास्त सेवा करतो त्याचं फळ सुद्धा आपल्याला तेवढ्याच पटीने मिळत असतं। म्हणून हे विशिष्ट दिन असतात जे आपल्याला वाया घालवायचे नाहीत, ही संधी आपल्याला सोडायची नसते। या कालावधीमध्ये आपल्याला या सगळ्या सेवा करायच्या असतात। तर चला, ही एक अत्यंत छोटीशी पण तितकीच महत्त्वाची माहिती होती जी तुमच्यासोबत शेअर करायची होती। तर झालेली सेवा मी स्वयंचनी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत किंवा नवीन विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।